नमस्कार मंडळी, सर्वांचे आपले स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पार्श्वभूमी जे तुम्ही थंबनेल बघून आलेले आहात, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोखरा जी योजना आहे, जिचे नाव आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि ही टप्पा 2 आहे. कारण की याच्या आधी पण एक पोखराचा आपण ज्या नावाने योजना ओळखत होतो, ती योजना का म्हणून आपल्या इथे आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रभर ही योजना आता चालू झालेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय, सोबतच योजनेचा कालावधी काय आणि या योजनेमध्ये कोणकोणते घटक जे आहे याचा कोणकोणत्या म्हणजे शेतकरी लाभ घेऊ शकतात. कारण की या योजनेमध्ये वैयक्तिक घटकामध्ये खूप सारे कंपोनंट आहेत, त्याच्यानंतर सामूहिक घटकामध्ये सुद्धा कंपोनंट आहे, काही बचत गट आहेत ते सुद्धा या याच्यातून लाभ घेऊ शकतात, मृदा आणि जलसंधारणाचे सुद्धा काम आहे. असे विविध घटकांनी मिळून आपला हे पोखरा, याचा अर्थ काय की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 आता आपण एकदम सुरळीत रीतीने आपल्या भागामध्ये चालू झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की याच्यामधून जे भेटणारा लाभ आहे किंवा याच्यामध्ये जी आपण योजना आहे हे कशा कशा प्रकारे असतात, कोणत्या योजनेचे काय काय निकष आहे, सोबतच योजनेमध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, या सगळ्या गोष्टीची आपण इत्थंभूत माहिती या व्हिडिओ सिरीजच्या द्वारे आपण घेणार आहोत. तर मंडळी, आपल्या या व्हिडिओमधून खूप साऱ्या शेतकऱ्यांना पोखरातील असेल, पोखरातील पुढे जाऊन ज्या गावामध्ये पोखरा होणार आहे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा आपली मदत होणार आहे. तर ज्या पण शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओला सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला हे व्हिडिओ मिळत राहणार आहे. तर मंडळी, हा जो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आता आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की वातावरण बदलत चाललेलं आहे, हवामान बदलत चाललेलं आहे आणि शेती सुद्धा आपल्याला आता हवामान बदलानुसार बदल करावे लागणार आहे. तर या मुख्य उद्देश जे पोखराचा आहे ते हेच आहे की हवामान आधारित शेती प्रणाली आपल्याला कशा प्रकारे डेव्हलप करता येईल, सोबतच शेतकऱ्यांना याच्यामध्ये कशा प्रकारे जुळून घेता येईल. आणि आता वाढत चाललेलं एआयचं युग, या युगामध्ये महाविस्तार एआय सारखे ऍप आहे, सोबतच आणखी प्रत्येक गोष्ट आता ऑनलाईन होत चाललेली आहे. टेक्नॉलॉजी खूप शेतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. या सर्व गोष्टींचा उपयोग शेतकऱ्यांनी कसा करून घ्यावा, सोबतच त्यांना या प्रकल्पाद्वारे हे जे उद्देश आहेत सगळे टेक्नॉलॉजीचे, हवामान आधारित शेतीचे, याचा त्यांना कशा प्रकारे आपण शिकवता येईल, म्हणजे समजून देता येईल शेतकऱ्यांना, या सर्व गोष्टी या प्रकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकतो की सर्वात आता जर या प्रकल्पाची व्यक्ती म्हणलं तर पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रकल्प चालू झालेला आहे, परंतु काही काही गावांना याच्यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो आता 21 जिल्ह्यांमध्ये आपल्या इथं कार्यरत झालेला आहे आणि 21 जिल्ह्यामध्ये कार्यरत होऊन 25-26 ते 2030-31 पर्यंत हा प्रकल्प त्या त्या गावामध्ये सिलेक्टेड जे गावं आहेत त्या गावांमध्ये आपल्याला हा प्रकल्प दिसून येणार आहे. आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल की आपलं गाव या प्रकल्पांतर्गत आहे की नाही, तर आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं गाव प्रकल्पामध्ये आहे की नाही. ही होती या प्रकल्पाची अगदी थोडक्यात माहिती. आता आपण बघूया की कशा प्रकारे शेतकरी, आपण दोन गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे शेतकरी अगदी आपण म्हणू शकतो की काहीतरी अगदी छोट्या किमतीमध्ये, छोट्या दरामध्ये हे फॉर्म भरू शकतो. कारण की महाडीबीटीवर म्हणा किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात म्हणा, वन टाइम फी सरकार म्हणजे शासनाने केलेली आहे, त्यामुळे वारंवार फी देण्याची याच्यामध्ये आपल्याला गरज पडणार नाही. आणि महाविस्तार एआय या ऍपच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे ही अगदी कमी वेळामध्ये आपण फॉर्म भरू शकतो हे बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण बघूया की याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला आपल्या वैयक्तिक घटकामध्ये आहेत किंवा इतर घटकामध्ये हे आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. ऑलरेडी सर्वात आधी आपल्याला महाविस्तार एआय, आपलं जे महाविस्तार एआय शासनाने महाराष्ट्र सरकारने डेव्हलप केलेलं ऍप आहे हे आपल्याला वापरायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि चांगली माहिती आपल्याला या एआय ऍपवर आपल्याला भेटणार आहे. तर सर्वात आधी आपण ऍप ओपन करणार, जसं आपण ओपन करत असतो. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की एकदम लास्टला, आता या ऍपमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जर आपण थोडक्यात समजून घ्यायचा जर प्रयत्न केला ऍपचा, तर या ऍप मधून आपल्याला पिक्सलला भेटणार आहे. आपल्याला वेळोवेळी कोणत्या प्रकारची खतं जे शेतकरी विचारत असतो की खतं कोणती द्यायची, किती द्यायची, प्रमाण किती असलं पाहिजे, कीटकनाशक कोणतं मारायचं, सोबतच जर आपल्या शेतामध्ये एखादा रोग आलेला असेल ते आपल्याला समजून राहिला की कोणता रोग आहे, ते सुद्धा आपण आता इथं फोटोग्राफच्या माध्यमातून आपण काढू शकतो आणि दाखवू शकतो की ऍपला विचारू शकतो की कोणता रोग आलेला आहे, काय डिसीज झालेला आहे माझ्या शेतामध्ये. या सर्व गोष्टी आपल्याला या ऍपमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर आजचा जे मेन उद्देश आहे आपला ते एकदम खाली आहे, डीबीटी नावाचं एक आपल्याला ऑप्शन येणार आहे. त्या डीबीटीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता डीबीटीवर आपण ज्यावेळेस क्लिक करणार आहोत त्यावेळेस आपल्याला इथं दोन टॅब तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल की ओपन झालेले आहेत. पहिलं टॅब कोणतं आहे की नाभिकृत
सप्र म्हणजेच काय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प डीबीटी, आणि दुसरा आहे की महाडीबीटी, जे आपण इतर सर्व शेतकऱ्यांना परिचयाचा विषय आहे. तर आता आपण काय करायचं की डीबीटीवर जायचं. आता डीबीटीवर गेल्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता की तीन प्रकारे इथं तुम्हाला टॅब दिसणार आहेत, 3 ऑप्शन दिसणार आहेत. तिन्ही ऑप्शन मध्ये पोखरा अंतर्गत ज्या योजना आहेत त्या कशा प्रकारे आहेत याची इतंभूत माहिती आपल्याला इथं मिळणार आहे. तर आपण सर्वात आधी काय करायचं की वैयक्तिक घटक आहेत. मग आता वैयक्तिक कोणकोणते लाभ मला या पोखरा किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेतून मिळू शकते, तर त्यासाठी आपण काय करा, एक सिंपल आहे, महाविस्तारवर आपण हे चेक करू शकतो. आता तुम्ही इथं बघू शकता की मधुमक्षिका पालन आहे. वैयक्तिक घटकामध्ये खूप सारे घटक आहेत आणि प्रत्येक घटक पर्टिक्युलर फार्मरसाठी डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आपण कोण्या घटकामध्ये बसणार आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर महाविस्तार हे एकदम सोपे आपल्याला पर्याय आहे. सर्वात आधी तुम्ही बघू शकता की मधुमक्षिका पालन आहे, वर्षातील कुक्कुट पालन आहे, बांबू लागवड आहे, त्यानंतर कीटक संगोपन गृहाचं बांधकाम आहे, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, शेततळे सुद्धा आहे, म्हणजे शेततळे विथ अस्थिकरण आहे, इनलेट आउटलेट शेततळे आहे, इनलेट आउटलेट विरहित शेततळे आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो इथं की हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा प्रोत्साहन सुद्धा आहे, शेळी पालन आहे, सामुदायिक शेततळे आहे. हे वैयक्तिक घटकामध्ये म्हणजे प्रत्येक शेतकरी वैयक्तिकरित्या हा घटक घेऊ शकतो. फळबाग लागवड आहे, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आहे, तुती लागवड आहे, नाडे कंपोस्ट डेव्हलपमेंट युनिट आहे, जे आपण आपल्याला हिरवी पन्नी आपण जे जनरली आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आहे. नवीन बोडी आहे, नवीन सिंचन विहीर पुनर्भरणासह याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. पाईप्स आहेत, एचडीपी पाईप आहे, पीव्हीसी पाईप आहे, शेडनेट गृह आहे, हरितगृह आहे, विहीर पुनर्भरण, बोडी दुरुस्त, बी उत्पादन, शेडनेट गृह आहे. आणखी खूप सारे याच्यामध्ये तुम्ही आता हे घटक एक तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला या ऍपचा वापर कसा करायचा आहे या योजनेकरिता, तर सर्वात आधी काय करायचं, आता सपोज करा इथं आपण पंप संच नावाचे एक घटक आहे. आता हे वैयक्तिक घटक आहे. आता मी या घटकासाठी पात्र आहे की नाहीये हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी काय करायचं की जे पण घटक आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आता क्लिक केल्या तुम्हाला इथे 2 प्रकारचे कागदपत्र दिसणार आहे. एक कागदपत्र असणार आहे की मला कागदपत्र कोणती लागणार आहे, आणि दुसरा जे ऑप्शन असणार आहे की पात्रता निकष याच्यामध्ये काय आपल्याला भेटणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीची पात्रता निकष हे वेगवेगळे आहे. प्रत्येक घटकाचे पात्रता निकष कोणत्याही योजनेचे वेगवेगळे राहतात. सपोज करा आता पंपसंच घेणार आहे, तर पंपसंचमध्ये सगळ्यात पहिले कागदपत्र कोणती लागणार आहे तुम्हाला हे आपल्याला आधी समजून घ्यायला लागणार आहे की ही योजना कोणासाठी आहे. तर आता आपण इथं जर बघितलं तर सर्वात आधी आपल्याला हे घटक महत्वाचं आहे की अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला असायला हवे. म्हणजेच ही योजना कोणासाठी आहे की अर्जदार जो आहे अनुसूचित जाती किंवा जमातीमधला त्या प्रवर्गासाठी ही आपल्याला इथं योजना पंपसंच इथं मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्यांचं जात प्रमाणपत्र इथं आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र, आणि संयुक्त जर असेल तर आपल्याला जे संयुक्त असल्याचं खातेदार प्रमाणपत्र आपल्या इथं संमतीपत्र आपल्याला लागणार आहे. आणि याच्यामध्ये पात्रता निकष जर पाहिलं तर सदर घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना आपण अनुदान इथं म्हणजे भेटणार आहे. समजा दुसऱ्या पंपसंच दुसऱ्या कोणी योजनेतून घेतलेलं नसायला पाहिजे. सोबतच सदर घटक इथं डायरेक्ट लिहून आहे की केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देय राहील. त्याच्यानंतर सदर घटक केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील 5 हेक्टर पर्यंत, म्हणजे इथं आपली काही शेतीची सुद्धा अट आलेली आहे. त्यामुळे आपण कोण्या निकषात बसतो, कोण्या निकषात कटतो हे गोष्टी आपल्याला या ऍपच्या द्वारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला माहित पडणार आहे. म्हणजेच काय होणार, यामुळे काय होणार आपण एकदम या ऍपच्या माध्यमातून आपण कोणते अर्ज करू शकतो हे आपल्याला इथं करू शकणार आहे. सोबतच आता दुसरं जर एक पाहिलं तर गांडूळ खत युनिट आहे. आता गांडूळ खत युनिटमध्ये पात्रता निकष काय, सदर घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पांतर्गत लाभ अनुदेय राहणार नाही. ही जनरली कॉमन टर्म सगळ्या याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सगळ्यात मोठं जे आहे आपण निकष मिळवते आहे की 5 हेक्टर पर्यंतच जमीन, जास्त जमीन नसली पाहिजे 5 हेक्टरच्या वरी. सोबतच काय युनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरू करण्यासाठी किमान 2 मोठे पशुधन आपल्या घरी असले पाहिजे. तेव्हाच आपण कोणता घटक आहे गांडूळ खत युनिटचा जे घटक आहे त्याच वेळेस ती घेऊ शकतो. मग आता आपल्याला 2 जे आपले जनावर आहेत पशुधन आहे हे आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे हे एक अट आहे. ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस हे सुद्धा आपल्याला बघणं आवश्यक आहे की आपल्याजवळ ते गोष्टी आहे का. जर नसेल तर आपल्याला ते फुलफिल कशा करता येईल. तर या प्रकारे आपण काय करू शकतो, यामध्ये कोणत्या घटकासाठी अर्ज करणार आहे, त्याचे काही निकष राहणार आहे, ती पात्रता कशी पूर्ण करायची या गोष्टीची इतंभूत माहिती आपल्याला महाविस्तार AI या ऍपतून आपल्याला मिळणार आहे. सोबतच आता कृषी विषयक घटक आहे, मृदा जलसंधारणाची कामे आहे,
याच्यात सुद्धा तुम्ही बघू शकता की शीतगृह आहे, छोटे व मोठे गोदाम, वेअर हाऊस आहे, दर्जानुसार वर्गीकरण आहे. या सर्व गोष्टी एकात्मिक पॅक हाऊस आहे, पॅक हाऊस निर्मिती आहे, अन्न प्रक्रिया युनिट आहे. खूप साऱ्या गोष्टी या पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला मिळणार आहे शेतकऱ्यांना. परंतु हे मिळणार केव्हा? ज्या वेळेस शेतकऱ्यांना या योजनेची इत्थंभूत माहिती असणार, त्याच वेळेस ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे मंडळी, जे पण शेतकरी ही योजना बघत आहे, हे व्हिडिओ बघत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून आपण जे आता पुढे व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण विस्तृत कशा प्रकारे अनुदान राहील, कोणत्या कोणत्या टप्प्यावर अनुदान राहील, सोबत पात्रता निकष काय असणार आहे आणि पर्टिक्युलर एका घटकाचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना पोखरा संबंधीची माहिती जावी, याकरिता ही तुमची जिम्मेदारी आहे की सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओचं तुम्ही सेंड कराल. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हे सुद्धा आम्हाला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि